राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये प्रचार करायचा नाही अशा प्रकारचं धोरण आखलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहतोय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। लोकांच्या वाडी वस्तीवरती जाऊन आपल्याला दादांनी जे आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी जे महान कार्य करून ठेवलेलं आहे त्या सर्वांची कल्पना देऊन दादांचा हा जो पक्ष आहे तो पक्ष वाढवण्यासाठी तसेच तुमच्या आमची कामं करण्यासाठी जो दादांनी जो 18 तास 22 तास जे कष्ट घेतलेले आहेत त्या कष्टाला आणि त्या कष्टाचं चीज होण्यासाठी आपण सर्वांनी दादांची ज्या भावना आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत। आणि म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष असेल, शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि राष्ट्रवादी पक्ष असेल तसेच RPI असेल, या सर्व कार्यकर्त्यांनी जो दादांनी जो आपल्याला आदर्श घालून दिलेला आहे त्या आदर्शाप्रमाणे आपण जे एकीने लढायचं ठरवलेलं आहे या इलेक्शन मध्ये ही सर्व एकी दाखवून सर्व तळागाळातल्या बांधवांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, उद्योजकांसाठी, व्यापाऱ्यांसाठी जे दादांनी कष्ट घेतलेले आहेत आणि त्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या भविष्याची चिंता करून विद्यार्थी असतील किंवा अन्य इतर घटक असतील या सर्वांसाठी दादा झटलेले आहेत। आणि म्हणून या सर्वांनी एकत्र येऊन दादांना आदरांजली वाहण्यासाठी यावेळेस ही जिल्हा परिषदची निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। विरोधक काही प्रचार करतील, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। फक्त माझं सर्वांना, आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व पक्षीयांना एकच आव्हान असेल की ही दादांना आदरांजली म्हणून हा दादांचा पक्ष वाढण्यासाठी, हे दादांचे विचार रुजण्यासाठी आपण सर्वांनी शांततेच्या मार्गाने कोणताही म्हणजे आपण ते करूच शकत नाही जास्त अतिपणा, नम्रतेने लोकांपर्यंत जायचं आहे। आणि येत्या 7 तारखेला दादांच्या पक्षाच्या घड्याळाला मत मागायचं आहे मी अशी विनंती करतो। आणि आपल्याला सर्व ज्येष्ठांचे मार्गदर्शन आता मिळेल। माझ्या शब्दांना विराम देतो। निमित्त दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, RPIचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ज्येष्ठ नेते संभाजी तांबे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्व अतिशय दुःखद अंतकरणानं आपण या ठिकाणी आदरणीय माजी आमदार अतुलदादा बेनके यांच्या या निवासस्थानी काही तासाच्या फोननंतर आपण या ठिकाणी सर्व कार्यकर्ते इथे श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण जमलो। 28 तारखेचा तो दिवस असं कधी वाटलं नव्हतं की 26 जानेवारी झाली, 27 जानेवारी झाली आणि 28 तारखेला एक आपल्या महाराष्ट्राचा आणि पुणे जिल्ह्याचा अतिशय हरवणारी कामाचा माणूस, की सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं काम करणारा नेता हा आता आपल्यातून हरवला। ही अतिशय भावना न पटणारी, कारण जो अपघात झाला ते भयानक दृश्य सकाळी 8:30 पावणे जेव्हा टीव्हीवर दाखवण्यात आली, अतिशय वाईट परिस्थिती होती। आणि ह्या वाईट परिस्थिती देखील की अतिशय ज्यांची जन्मभूमी, कर्मभूमी ती, आणि त्या कर्मभूमीमध्ये असा प्रकार घडावा नाही, तिथं सुद्धा जो खेळ केलाय तो अतिशय वाईट आहे। कारण हे दुःख न पचण्यासारखं आहे, न सहन होण्यासारखं आहे। परंतु यामध्ये देखील कार्यकर्त्यांनी अतिशय धीर धरायचं, संयमानं आपल्याला ही निवडणूक लढायची। आणि ही निवडणूक लढत असताना कुठल्याही गोष्टीचं आपल्याला अशोभनीय असं कुठलंच कृत्य करायचं नाही। सामान्यपणे सर्व जनता जनार्दनाच्या दारादाराचा, घराघराचा आणि प्रचार करा, कारण ही वेळ बाका आहे। परंतु अजितदादांनी जे ह्या पुणे जिल्ह्याच्या महाराष्ट्रात जे पेरलंय ते आता उगवण्याची वेळ आहे। फक्त तिथपर्यंत तुम्ही गेला पाहिजे आणि तिथपर्यंत जाऊन त्या मतदारांना तेवढी विनंती केली पाहिजे, कारण जो प्रकार घडलाय तो अतिशय वाईट आहे। कारण दादांची शेवटची जी ओळख अतुल दादा ती सुद्धा घड्याळावर घडली।
बघा घड्याळावर त्यांचं ओळखलं, म्हणजे शेवटची जाताना देखील माणूस तो घड्याळ हे चिन्ह या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ते तुमच्या हृदयात करून गेलाय. आणि म्हणून माझी विनंती आहे, प्रत्येकाच्या भावना आहेत, प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाचा संयमाचे बाण फुटले. आज बारामतीत आपण त्या दिवशी पाहिलंय की परिस्थिती काय होती. सर्वसामान्यांचा सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा धायमुकडून लढत होता. आणि म्हणून येणारा काळ जरी बाका असला तरी विजय हा आपला नक्की पक्का आहे. आणि आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये 8-0 जर आपण केली तर ती खरी अजितदादांना श्रद्धांजली ठरेल अशी मी धन्यवाद. बैठकीला उपस्थित असलेले आपले सर्वांचे युवा नेते अतुलजी बेनके साहेब, या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी असलेले ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते संभाजी तांबे साहेब, शरदराव चौधरी, त्याचप्रमाणे आपले ज्येष्ठ नेते शरदराव रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तुषारभाऊ थोरात, बाजीरावजी धोटे, आमचे वहीर साहेब, तांबे साहेब आणि आपण सर्व बंधू भगिनी. खरं म्हणजे सकाळी फोन आले आणि बैठक बोलवायची. वातावरण असं आहे की माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की या महाराष्ट्रावर मोठा आघात झाला. जनसामान्यांच्या भावना विदारल्या गेल्या. खऱ्या अर्थाने पवार कुटुंबात जन्म घेऊन स्वतःच्या कर्तृत्वाने महाराष्ट्रामध्ये दबदबा निर्माण नाही केला तर देशामध्ये दबदबा निर्माण केला. अशा प्रकारचं एक बंधू आहे आम्ही अष्टपैलू असं व्यक्तिमत्व. त्याची कारकीर्द आठवत असताना वल्लभ बेनके साहेब 85 साली आमदार झाले आणि अजितदादा 92 साली खासदार झाले. त्यांच्या खासदारकीच्या सभा देखील आयोजन करण्यामध्ये वल्लभ बेनके साहेबांचा हात होता. आम्ही म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये मोठी सभा त्यांची आयोजित केली होती. एक हरवणारी नेता, तरुणांच्या मनावर राज्य करताना सगळ्या ज्येष्ठांचा आदर करणारा, माता भगिनींना खांद्यावर घेऊन वाहणारा असा हा एक महाराष्ट्राचा धुरंधर नेता 28 तारखेला 9:15 वाजता आपल्यातून अशा प्रकारे जाईल अशा प्रकारची भावना देखील कोणाच्या मनामध्ये नव्हती. जिल्हा परिषदेच्या इलेक्शन लागलेल्या, त्याचा प्रचार दौरा करायचा आहे आणि सगळ्या महाराष्ट्राचं नियोजन हातात घेऊन बारामतीला पहिली सभा करायला जात असताना नियतीला ते काही पाहवलं नाही आणि आपल्या सगळ्यांच्यावर, महाराष्ट्राच्या दीनदुबळ्या शेतकरी, तरुण वर्ग सगळ्यांच्यावर असा हा बाका प्रसंग आला. हा पवार कुटुंबावर आघात झाला असं नव्हे तर हा महाराष्ट्रावर आघात झालेला आहे. आणि या प्रसंगी आपण ही निवडणूक लढवत असताना एक महाराष्ट्राचं वातावरण सुन्न झालेलं आहे, शोकमग्न झालेलं आहे. या शोकमग्न वातावरणामध्ये कर्तव्यबुद्धी आपली जागृत ठेवली पाहिजे. आज आपण या निवडणुका जुन्नर तालुक्यामध्ये ज्या लढतोय त्या RPI, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष, आपण सर्व मंडळी आघाडीने या ठिकाणी उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत आणि या इलेक्शनला सामोरे जात आहोत. खऱ्या अर्थाने जुन्नर तालुका हा दादांचा लाडका तालुका आणि शरदराव मला कायम दादा विचारायचे भेटल्यावर की शरद चौधरी आपल्या पक्षात आले नाही. खरं म्हणजे आज या निवडणुकीच्या प्रचाराला दादा जर आले असते आणि तुम्ही आमच्याबरोबर आले ते पाहिलं असतं तर दादांना आनंद झाला असता. कारण एका इलेक्शनमध्ये माऊली कुराडे ही सगळी मंडळी आम्ही एकत्र झालो आणि त्याच्यामध्ये तुम्ही असावे अशी देखील दादांची आठवण आम्हाला त्या निमित्ताने आहे. या निवडणुकीला सामोरे जात असताना एक जाहीर प्रचार जरी बंद असला तरी मित्रांनो ही लढाई आहे आणि ही लढाई कर्तव्यबुद्धी म्हणून आपल्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे एक कर्तव्यबुद्धी म्हणून ही लढाईची आहे. आणि मग ही लढाई कशी असली तरी ही विचाराची लढाई आहे, विचाराने लढाईची. जुन्नर तालुका हा अजितदादांचा सगळ्यात लाडका तालुका. वल्लभ शेठला कायम वल्लभ शेठ म्हणताना इतका मोठा आदर द्यायचे. पुणे जिल्ह्यामध्ये वल्लभ शेठचा दबदबा अजितदादांनी निर्माण केला आणि सगळा महाराष्ट्र दादांना दादा म्हणायचा आणि दादा वल्लभ शेठला शेठ म्हणायचे.
आणि अशा प्रकारचा हा एक वेगळा पायंडा त्या निमित्ताने होता. खऱ्या अर्थाने आज हा अतिशय दुःखाच्या प्रसंगात आपण ही निवडणुकी लढवत आहोत आणि या निवडणुकीच्या निमित्ताने मी उमेदवारांना, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की अतिशय बारकाईने गाजावाजा न करता घराघरात जाऊन खऱ्या अर्थाने या जुन्नर तालुक्यातील जो युवक वर्ग आहे, सगळा तरुण वर्ग आहे, त्या तरुण वर्गाला दादांना श्रद्धांजली वाहायची, माता भगिनींना दादांना श्रद्धांजली वाहायची, शेतकऱ्यांना पवार कुटुंबाच्या दुःखात सहभागी व्हायचे आणि त्यांना श्रद्धांजली वाहायची. आणि मग ती श्रद्धांजली कशी वाहावी लागेल तर आज मताच्या रूपाने आपण जर घड्याळाला मतं दिली, शिवसेनेच्या मसालीला आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा चंग आपण बांधला आणि ती जर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आपण वाहिली तर ती श्रद्धांजली त्यांना ठरणार आहे. आणि या कामी सगळा महाराष्ट्र एक असताना देखील वेगवेगळा खेळ राजकारणात चालतो हा आपल्याला माहीत आहे आणि म्हणून या खेळामध्ये आपणही पाठीमागे राहू नये. मी अशी अतुल शेटला या निमित्ताने विनंती करेल की आपण सर्वपक्षीय शोकसभा देखील भविष्य काळामध्ये चांगली अरेंज करावी, इलेक्शनचं नियोजन करावं. 5-7 दिवस राहिलेले आहेत. 5-7 दिवसामध्ये नेते मंडळींची एक टीम आपल्या नेतृत्वाखाली अतुल शेट्टी करावी आणि प्रत्येक गाव, वाडी, वस्तीला आपण भेट देण्याचं काम करावं. उमेदवार ज्या पद्धतीने जातील, नेतृत्व देखील त्या पद्धतीने गावोगाव केलं पाहिजे. अशा प्रकारची भावना सगळ्या लोकांची आहे. त्या भावनेच्या दृष्टीने योग्य असं नियोजन करावं, योग्य अशी शोकसभा आयोजित करावी. आणि आपण सर्व मंडळींना विनंती करतो की इलेक्शनच्या कामी कुणीही गाळ राहू नका. जाहीर मोठा वाजत गाजत प्रचार करायचा नसला तरी घरोघर जाऊन सोशल मीडियावर आणि शेतकऱ्यांचे गाठीबिटी घेऊन एक उत्तम प्रकारचं प्रचाराचं नियोजन करावं आणि आपल्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणावं अशा आग्रहाची, कळकळीची विनंती. 7 तारखेला आपण मतदान करताना आघाडीचे सर्व उमेदवार पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे जुन्नर तालुक्यातील निवडून येतील अशा प्रकारची आग्रही भूमिका आपण घेऊन उत्तम काम करावं अशा प्रकारची विनंती करून मी पुनश्च एकदा अजितदादांच्या स्मृतीला भावपूर्ण आदरांजली वाहून माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.